नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मी पल्लवी तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. कालच्या ब्लॉगमध्ये आपण नाशिकवरून सप्तशृंगी गडाच्या दिशेने बसने प्रवास सुरू केला होता आणि आजच्या भागात आपण पोहोचलो आहोत थेट सप्तशृंगी गडावरती. गडाचा सुंदर परिसर, मातेच्या मंदिराकडे जाणारा भक्तिमय मार्ग आणि हो, पुढे आपल्याला घेता येणार आहे मातेचे दर्शन. गडावरील सुंदर तळ आणि रोपवेचा खास अनुभव. कुटुंबासोबतचा हा प्रवास. आता आम्ही रोपवे मध्ये बसलो आहे. मस्त रोपवेचा प्रवास सुरू झाला आहे. मग कसं वाटतं रोपवे मध्ये? मस्त छान, मस्त डोंगरावर चाललोय. सुंदर प्रवास तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि पूर्ण ब्लॉग पाहण्यासाठी पल्लवीज ब्लॉगला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला मग, जय सप्तशृंगी माता की जय हो. जसा जसा रोपवे गडाकडे चालला होता तसं तसं धुक्याचं प्रमाण वाढत चाललं होतं आणि रोपवेमधून बाहेर आल्यानंतर आपल्याला कमीत कमी 20 ते 25 पायऱ्या फक्त चढाव्या लागतात. जसं जसं पायऱ्या चढत वर चाललो होतो तसं तसं देवीच्या दर्शनासाठी मन अगदी व्याकुळ झालं होतं आणि भक्तिभावाने आम्ही सर्वजण गाभाऱ्यामध्ये पोहोचलो. गडावरती पोहोचल्यानंतर बाहेरचं वातावरण अगदी जणू काही असं वाटत होतं आम्ही स्वर्गातच आलेलो आहोत, कारण धुक्याने इतकी मोठी चादर पसरली होती की बाहेर सर्वत्र पांढरं ढग आम्हाला दिसत होते. सप्तशृंगी देवीची मूर्ती अतिशय भव्य असून देवीला 18 हात आहेत. प्रत्येक हातामध्ये वेगवेगळी शस्त्र असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे देवीचे रूप अतिशय शक्तिशाली आणि आकर्षकच आपल्याला दिसून येते. सप्तशृंगी देवीला महाराष्ट्रातील अनेक भक्त कुलदेवता आणि श्रद्धास्थान मानतात. नवरात्रामध्ये, चैत्र उत्सवामध्ये आणि इतर विशेष दिवसांमध्येही येथे मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. सप्तशृंगी मातेच्या दर्शनाने मनाला आमच्या खूपच समाधान मिळाले. कृपा आपल्या सर्वांवर अशीच सदैव राहो हीच मी प्रार्थना करते. मस्त आम्ही गडावरून दर्शन करून आलेलो आहोत. इथे छान असं धुकं पडलेलं आहे.
आता हळूहळू धुक्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. दर्शन झाल्यानंतर आमचा रोपवेने गडावरून खाली येण्याचा प्रवास हा सुरू झाला होता. आपण परत खाली आल्यानंतर रोपवेची तिकीट ही त्यांना पुन्हा जमा करावी लागतात. रोपवेमधून उतरल्यानंतर इतकी सुंदर दुकाने लागली होती की काय सांगू तुम्हाला, आणि त्या दुकानांपर्यंत जाण्यापासून आमचा मोहच आम्ही आवरू शकलो नाही. दुकानामध्ये सुंदर सुंदर मंगळसूत्रे, बांगड्या, मुलींना लागणाऱ्या सर्व छान छान वस्तू, लहान मुलांसाठी विविध प्रकारची खेळणी अगदी मनच मोहून नेत होती. पुढे आल्यानंतर विविध प्रकारचे प्रसाद, पेढे, तसेच देवीला लागणारे कुंकू असे विविध प्रकारांचे दुकाने तिथे लागलेले होते. पण आमचं तर मन मोहून नेलं होतं त्या व्हीलचेअरनी. इतक्या सुंदर निळ्या निळ्या रंगाच्या व्हीलचेअर तिथं होत्या की अगदी हे घेऊ की ते घेऊ असं आम्हाला झालं होतं. खूपच सुंदर आहेत ना हे. चला तर मग अशा प्रकारे आमचं दर्शन झालं आहे. दर्शन करून खूपच प्रसन्न वाटलं. तुम्हाला ब्लॉग मध्ये मी सर्व डिटेल्स देईल. पावसामुळे आणि वातावरणामुळे मला तुमच्याशी काही बोलता आलं नाही. चला मग भेटूया आपण आपल्या व्हिडिओमध्ये. बाहेर मस्त असं धुकं झालेलं आहे. खूप पाऊसही पडत आहे. छान असं वातावरण झालेलं आहे.
जेव्हा गडावरती गेलो होतो तेव्हा बाहेरील वातावरण अगदी प्रकाशमय होतं, परंतु आता येताना मात्र सर्व ठिकाणी अंधारच अंधार झाला होता. आता आम्हाला शेवटची बस ही 8:30 वाजेची होती, त्यामुळे आम्ही खूपच घाई करत होतो, कारण भाविकांची भरपूर गर्दी होती आणि आम्हाला परत नाशिकला यायचं होतं. आम्हाला बस भेटेल की नाही याचं टेन्शन आलं होतं, पण लकीली आम्हाला बसही भेटून गेली आणि आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. चला तर मग आमचं सुंदर असं दर्शन झालं आणि तुम्हीही देवीचं दर्शन केलं की नाही हे मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. भेटूया असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत पल्लवीज ब्लॉगला फॉलो करायला अजिबात विसरू नका. चला तर मग बाय बाय.